शेतकरी मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस होणार। एकदम तुमच्या बँकेमध्ये आता 5 योजनांचे पैसे एकत्र येणार। मार्च महिन्यात आता बँकेमध्ये तुमच्या 5 योजनांच्या माध्यमातून 50,000 रुपये एकदम आता या मार्च महिन्यामध्ये तुम्हाला येणार आहेत। मित्रांनो, मार्च 2025 मध्ये शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस होणार। आता एकदम 5 योजनांचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार। एकदम आता तुमच्या बँकेमध्ये या मार्च महिन्यामध्ये 50,000 रुपये एकत्र बंडल तुमच्या बँकेमध्ये मिळणार आहे। तुम्हाला 5 योजनांच्या माध्यमातून हे पैसे आता जमा होणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या 5 योजनांचे पैसे या मार्च महिन्यामध्ये जमा होणार आहेत, सर्व शेतकऱ्यांनी इथे लक्ष देऊन मित्रांनो बघायचं आहे। आता टोटल 5 योजनांचे पैसे आता तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत। एकदम या मार्च महिन्यामध्ये तुम्हाला हे 50,000 रुपये येणार आहेत। त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल तर लक्ष देऊन बघायचं आहे। मित्रांनो, आता मार्च महिन्यामध्ये आता या 5 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता जमा होणार आहेत। तर ते 50,000 रुपये टोटल आता हे असणार आहेत। मग आता अशा कोणत्या 5 योजना आहेत ज्याच्या माध्यमातून आता तुम्हाला 50,000 रुपये मिळणार आहेत, ज्याचे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटवर आता एकदम जमा होणार आहेत? तर ते किती असणार आहेत मित्रांनो? तर 50,000 रुपये असणार आहेत। ते पण या मार्च मध्ये जमा होणार आहेत। तर बघा, चला तर मग मित्रांनो, आता याची सर्व जी काय माहिती असेल तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया। मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती कृषी विभागाच्या विश्वासू सूत्रधारांनी आता आम्हाला दिली आहे। तीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजवणार आहे। त्यामुळे टोटल 50,000 रुपयांचा लाभ शेतकरी मित्रांनो या मार्च महिन्यामध्येच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। मित्रांनो, आत्ताच जो फेब्रुवारी आहे तर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये PM किसान योजनेचे 2,000 रुपये तुमच्या बँकेत जमा झाले आहेत। राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। बघा, फेब्रुवारीच्या 25-24 तारखेपासूनच आता पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। आता हा मार्च महिना आहे। बघा, फेब्रुवारी महिन्याच्या 24 तारखेला तुम्हाला हा PM किसान योजनेचा लाभ मिळाला। मित्रांनो, तुम्हाला पण नक्की मिळाला असणार। आता पुढील 5 योजनांचा लाभ ह्या महिन्यामध्ये मिळणार आहे। तर या मार्च महिन्यामध्ये तुम्हाला आता 5 योजनांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। तर मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे मित्रांनो। आता या 5 योजनांचे जे पैसे आहेत तर ते एकत्र याच महिन्यामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावर येणार असल्याची मोठी माहिती आता कृषी मंत्रालयाच्या विभागातून बघा विश्वासू सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे मित्रांनो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर या 5 योजनांचा लाभ जर पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता या 5 योजनांच्या माध्यमातून या मार्च महिन्यामध्ये 50,000 रुपये आता तुम्हाला टोटल तुमच्या बँकेमध्ये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। तर या 5 योजनांमध्ये आता कोणकोणत्या योजना आहेत बघा, नक्की बघा मित्रांनो। आता या मित्रांनो, आता बघा, सर्वात पहिली जी योजना आहे तर ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना। बघा शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेचा 6वा जो हप्ता आहे तर तुम्हाला या मार्च महिन्यामध्येच येत्या 10 ते 12 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचे पैसे तुम्हाला 2,000 रुपये येणार आहेत। तर त्यानंतर बघा मित्रांनो, आज पैसे येणार, उद्या पैसे येणार, अशी तुम्ही नमो शेतकरी योजनेची 2,000 रुपयाची शेतकरी मित्रांनो तुम्ही वाट बघत आहात। परंतु कृषी मंत्रालयाच्या विभागातून विश्वसनीय सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे की येत्या 10 ते 12 दिवसाच्या आतमध्ये नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 2,000 रुपये तुमच्या बँकेत येणार आहेत। बघा, तुम्हाला पहिली योजना सांगत आहे, सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला 50,000 रुपये टोटल या मार्च महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेत येणार आहेत मित्रांनो। बघा, अजून मित्रांनो तुम्हाला 4 योजना महत्त्वाच्या आहेत। पुढं टोटल 5 योजनांचे तुमच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। तुम्हाला आता एक योजना सांगितल्या, बघा मोठमोठे योजना आहेत। पुढील योजना मोठमोठे आहेत ज्यांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। टोटल 50,000 रुपयांचा बंडल तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या मार्च महिन्यामध्ये येणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या योजना आहेत याची माहिती तुम्हाला इथे सांगत आहे। सर्वांनी तुमचा 5 मिनिटे वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। पूर्ण बघितल्याशिवाय या कोणकोणत्या योजना आहेत तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही। त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। आता बघा, ही जी पहिली योजना आहे
ती राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुम्हाला या शेतकऱ्यांच्या खात्यावरती मार्च महिन्यामध्ये या महिन्यामध्येच 10 ते 12 दिवसामध्येच आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। कृषी मंत्रालयाच्या विश्वसनीय सूत्रांनी आता ही आम्हाला माहिती दिली आहे, तीच माहिती मी तुम्हाला सांगत आहे। बघा, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बघा तुमचे आधार कार्ड जे काय असेल तर ते बँकेच्या खात्याला लिंक केलंय का बघा। तुमच्या खात्यामध्ये जर तुम्हाला पैसे 2000 रुपये नमोचे पाहिजे असतील तर लवकरात लवकर बँकेचे अकाउंट तुमच्या बँकेच्या अकाउंटला आधार कार्ड लवकर लिंक करून घ्यायचं आहे। त्याने लवकरात लवकर आपले आधार कार्डला बँकेचे खात्याचे नंबर जे काय असेल तर लिंक करून घ्यायचं आहे, अशी मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी समोर आली आहे। त्यामुळे मागील तुम्ही नमो शेतकरी योजनेचे 5 हप्ते आतापर्यंत घेतले असतील आणि येणाऱ्या 6व्या हप्त्याची बघा 5 हप्ते जर घेतले असतील आणि येणाऱ्या 6व्या हप्त्याची जर तुम्ही आतुरतेने वाट बघत असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या खात्यावरती आता या मार्च महिन्यामध्ये 10 ते 12 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये 6वा हप्ता तर तो नमोचा 6वा हप्ता जमा होणार असल्याची मोठी माहिती आता कृषी मंत्रालयाच्या कार्यालयामधून समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सांगण्यावरून आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 6वा हप्ता येत्या 10 ते 12 दिवसामध्ये जमा होणार आहे। तो तर जमा होणारच आहे, त्यानंतर पुढचा जो हप्ता आहे बघा मित्रांनो, त्यानंतरचा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तर तुम्हाला येत्या 10-12 दिवसामध्ये तुमचे 2000 रुपये तर मिळणारच आहेत। त्यानंतरचा पुढील जो हप्ता आहे तो म्हणजे बघा 7वा हप्ता आहे, पुढील 6वा तुम्हाला 10-12 दिवसामध्ये मिळणार। त्यानंतरचा 7वा हप्ता आहे तर तो 7वा हप्ता येणार तर तो तुम्हाला मित्रांनो 2000 रुपयाचा नसणार आहे, तर ते तुम्हाला 2000 रुपयाचा नसून वाढवण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। तर किती वाढवण्यात येणार आहे बघा मित्रांनो, आता पुढचा जो 7वा हप्ता आहे तर तो तुमचा बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 3000 रुपये असणार आहे बघा। कारण वाढती महागाई लक्षात घेता राज्य सरकारने हा मोठा आता निर्णय घेतला आहे की शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून जी वर्षाला 6000 रुपयांची रक्कम मिळते तर ती वाढवून आता 9000 रुपये करणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे तुम्हाला 2000च्या जागी तुम्हाला 7व्या हप्त्यापासून 3000 रुपये तुम्हाला 7व्या हप्त्यापासून मिळणार आहे मित्रांनो। 3000 रुपये तुम्हाला ही 7वा हप्ता जो आहे तर तो तुम्हाला 7वा हप्ता कधी मिळणार आहे तर तो तुम्हाला 3 हप्ता म्हणजे काय सांगितले तुम्हाला। त्यानंतर इथं बघा सर्वात महत्त्वाची माहिती समोर आली आहे, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। या ठिकाणी 2000च्या जागी 3000 रुपये तुम्हाला 7व्या हप्त्यापासून मिळणार आहे बघा। त्यानंतर आता पहिल्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 2000 रुपये तर आता तुम्हाला मार्च महिन्यात 10 ते 12 दिवसामध्येच तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असून अजून 4 योजना बाकी आहेत मित्रांनो। 5 योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 50,000 मिळणार आहे, अजून 4 योजना बाकी आहेत मित्रांनो। त्या पुढील बघा ज्या योजना आहेत त्याच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे एकत्र जमा होणार आहेत। कोणकोणत्या अजून 4 योजना आहेत हे सर्व शेतकऱ्यांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही लक्ष देऊन पाहिल्याशिवाय व्हिडिओ समजणार नाही बघा मित्रांनो। 4 योजना पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। पुढील 4 योजना आहेत ज्या पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, कारण त्याच्या माध्यमातून सर्व एकत्र 50,000 रुपयांचा लाभ तुम्हाला तुमच्या बँकेत मिळणार आहे। आता 2000 रुपये तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत बघा शेतकरी मित्रांनो। दुसरी जी योजना आहे तर त्याच्या माध्यमातून खूप मोठा म्हणजे तुम्हाला बघा दुसरी योजना आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर मोठा लाभ आता मिळणार आहे। दुसरी योजना आहे तर बघा त्यानंतर तिसरी जी योजना आहे, तिसरी आणि चौथी योजना आहे, यामध्ये तुम्हाला भरपूर दुसऱ्या योजनेपेक्षाही मोठा लाभ आता तुम्हाला बघा तिसऱ्या आणि चौथी योजनेच्या मधून तुम्हाला लाभ मिळणार आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची चौथी योजना आहे, याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात मोठा लाभ असणार आहे। या ठिकाणी तुम्हाला लाभ तो मिळणार आहे। त्यामुळे चौथी योजना तुम्हाला कोणती आहे तर ती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। कोणती आहे यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो चौथी योजना कोणती असणार आहे यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा तुम्हाला दुसरी योजना जी आहे तर ती तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो, 1 रुपया भरून पीक विमा जर तुम्ही भरला असेल म्हणजेच 1 रुपयामध्ये पीक विमा जर तुम्ही भरला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी या मार्च महिन्यामध्येच आली आहे। तर बघा या मार्च महिन्यामध्ये 25,000 रुपये पीक विमा तुम्हाला आता मिळणार असल्याची मोठी माहिती आता माणिकराव कोकाटे यांच्या कृषी मंत्रालयाच्या बघा विश्वसनीय सूत्राकडून ही महत्त्वाची माहिती आता मिळाली आहे।
त्यामुळे मित्रांनो पुढील 10 दिवसांच्या आतमध्ये म्हणजेच मार्च महिन्याच्या या 10 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती 25,000 रुपयांचा तुमचा पीक विमा येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आल्या। बघा मित्रांनो, तर मित्रांनो हा सर्वात मोठा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। विश्वास ठेवा, तुम्हाला येत्या 10 ते 12 दिवसामध्ये पीक विमा योजनेच्या अंतर्गत 1 रुपया भरून पीक विमा अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25,000 रुपये पीक विमा मिळणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। आता झाल्यात 2 योजना, अजून पुढच्या योजना बाकी आहेत। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, शेवटची जी 5वी योजना आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात मोठा लाभ आहे तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा लाभ मिळणार आहे। तर बघा, तुम्हाला 3री योजना सांगत आहे, अत्यंत महत्त्वाची योजना आहे। तर ती म्हणजे आता बघा 2024 या वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांचे म्हणजे मागील वर्षामध्ये आता 3 महिने झालं आपला म्हणजे 2025 लागून, तर 2024 मध्ये शेती पिकांचे नुकसान कोणाकोणचे झाले बघा। शेती पिकांचे नुकसान ज्या शेतकऱ्यांना झाले मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा शेवटपर्यंत। कृषी विभागाच्या माध्यमातून विश्वसनीय सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती मिळाल्या, त्यामुळे तुम्हाला मार्च महिन्याच्या या 10 दिवसामध्ये बघा पुढील 10 दिवसांच्या आतमध्ये 5 योजनांचे पैसे मिळणार आहेत। तर त्यामध्ये 3री जी योजना आहे ती तुम्हाला सांगत आहे, ती म्हणजे तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचे नुकसान 2024 मध्ये झालंय, तर त्यामध्ये बघा ज्वारी आहे, बाजरी आहे, कांदा आहे, तर त्यानंतर आंबा पीक आहे। सर्वच्या सर्व पिकांचे नुकसान जे आहे ते 2024च्या पावसाळ्यामध्ये बघा वादळी वाऱ्यामध्ये पावसामुळे पीक म्हणजे नुकसान झाले वादळी वाऱ्यामध्ये, तर त्यांना बघा 3 बघा काय सांगितले या ज्या नुकसान झालेत म्हणजे 3 नुकसान भरपाई तुम्हाला आता येणार आहे। म्हणजे 3 टप्प्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला आता नुकसान भरपाई देणार असल्याची मोठी माहिती सुद्धा समोर आली आहे। कोणकोणती पिके आहेत यामध्ये नमूद केलेत, त्यानुसार तुम्हाला वेगवेगळा लाभ मिळणार आहे। बघा, त्यानंतर 4 नंबरची योजना म्हणजे कर्जमाफी योजना। बघा मित्रांनो, कर्जमाफीची तुम्ही जर वाट बघत असाल तर बघा कर्जमाफी 2025च्या मार्च महिन्यामध्येच होणार आहे। आता याचं तुम्हाला कारण पण सांगतो, याच महिन्यात काय होणार आहे। तर मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। स्वतः अजितदादा पवार यांनी सांगितलं की अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तर तो सोडवणार, त्यामुळे 100% मित्रांनो आता या मार्च महिन्यामध्ये 2025च्या तर तुम्हाला तुमची जी कर्जमाफी आहे तर ती 100% होणार आहे। तुमच्या अर्थमंत्री जे आहेत तर ते अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे, त्यामुळे मार्च महिन्यामध्ये तुमची कर्जमाफी होणार आहे। तर ते जे बोलले होते की बघा निवडणुकीच्या आधी ते जे वचन दिले होते, निवडणुकीच्या आधी 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी आम्ही करू अशी घोषणा दिली होती, तर कृषी विभागाच्या कार्यालयामधून आता ही समोर आलं आहे की बघा तुम्हाला आता कर्जमाफी जी आहे तर ती कर्जमाफी आता तुम्हाला 10 दिवसामध्ये आता पुढील 10 दिवसामध्ये जे अर्थसंकल्प सादर होईल त्यामध्ये तुम्हाला कर्जमाफीची घोषणा होणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे 50,000पेक्षा मोठा लाभ तुम्हाला आता होऊ शकतो, कारण यामध्ये तुम्हाला 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी सुद्धा ॲड केलेली आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।